नमस्कार विद्यार्थ्यांनो. मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार का? एक कायदा आहे ज्याचं नाव आहे लोकप्रतिनिधी कायदा. या कायद्यानुसार किती वर्ष जर शिक्षा झाली, तुम्ही आमदार असाल, खासदार असाल, मंत्री असाल, तरीही त्या ठिकाणी तुमची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होते. हे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे. चलो, आता या ठिकाणी जर पाहिलं असतं तर किती वर्ष शिक्षा झाली तर आमदार असेल त्याची आमदारकी किंवा खासदार असेल त्याची खासदारकी रद्द केली जाते. सविस्तर या घटनाक्रम एकदा बघूया. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा जो 1950चा आहे त्याविषयी सुद्धा सगळी माहिती आपण पाहूया. काय आहे लोकप्रतिनिधित्व कायदा त्यावेळेस सुद्धा आपण बघणार. आता हा जो घटनाक्रम आहे हा पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मंत्री जे कोकाटे राहिलेले आहेत बघा, माणिकराव कोकाटे यांना कुठला आहे तर सदनिका घोटाळा प्रकरण आहे. या सदनिका घोटाळा प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कोणी दोषी ठरलंय? जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना दोषी धरत शिक्षा किती केलेली आहे तर 2 वर्षाची सक्त मजुरी ही शिक्षा आणि दंड त्यांना एक 10,000 रुपयाचा दंड केलेला आहे. अशी शिक्षा मंगळवारी त्यांना सुनावण्यात आलेली आहे. लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी न्यायालयाने त्यांना अटक करण्याचा काय वॉरंटही त्या ठिकाणी काढलेला आहे. आता याच्या विरुद्ध जर पाहिलं असेल तर यावेळी त्यांच्या वतीने जे कुठले वकील असतील त्यांनी कोकाटे यांची प्रकृती बिघडलेली असून असं न्यायालयात सांगितलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा अर्ज वकिलाकडून दाखल करण्यात आला. मात्र यावेळेस न्यायालयाने त्यांना फटकारत सांगितलं की रुग्णालयामध्ये भरती झाल्याबाबतचं अधिकृतपणे तुम्ही लेखी पुरावे सादर करावेत असं त्यांना सांगितलेलं होतं. तसंच मंगळवारी अंतिम सुनावणी ज्यावेळेस झाली त्या अंतिम सुनावणीच्या वेळी तुम्ही नेमकं गैरहजर का राहिलात असाही प्रश्न त्या ठिकाणी न्यायालयाने विचारला आणि त्यांचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळलेला होता. त्यानंतर कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेत याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाने ही जी काही सुनावणी आहे ती शुक्रवारी ठेवलेली आहे आणि दोषसिद्धी स्थगित करण्याचा कोकाटे यांच्या मागणीवर शुक्रवारी जो काही निर्णय असेल त्याच्यावर विचार केला जाईल असं एकलपीठाने सांगितलेलं आहे. आता नेमकं बघूया की हा लोकप्रतिनिधित्व कायदा काय सांगतो, कोणाची आमदारकी जाते काय आणि कधीचा लोकप्रतिनिधित्व कायदा आहे. बघा, या कायद्यामध्ये तुम्हाला इथं फर्स्ट दिलेला आहे लोकप्रतिनिधित्व कायदा नेमकं काय सांगतो, कधीचा आहे तर 1950चा हा कायदा आहे. या कायद्यामध्ये काही तरतुदी आहे. काय तरतुदी आहेत तर वेगवेगळे गुन्हे दिलेले आहेत. या वेगवेगळ्या गुन्ह्याची यादी सुद्धा दिलेली आहे. ते नेमके 3 देता नेमकं आपलं या प्रकरणावरती काय आहे तर बघा, नंबर 1, कोणत्याही गुन्ह्यासाठी कुठलाही गुन्हा असू द्या कुठल्याही गुन्ह्यासाठी सक्षम न्यायालयाकडून 2 वर्ष, बघा कमीत कमी 2 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी शिक्षा जर सुनावली गेली तर संबंधित व्यक्ती हा कोणी असू त्या पदावर, म्हणजे जर तो आमदार असेल किंवा खासदार असेल तो राहू शकत नाही किंवा त्या पदासाठी निवडणूक देखील तो लढू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे काय माणिकराव कोकाटे आहेत त्यांना जी सत्र न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय शिक्षा दिली 2 वर्षे आणि दंड 10,000 रुपये, तर ती शिक्षा 2 वर्ष आहे. आणि लोकप्रतिनिधित्व कायदा काय सांगतो, कुठलाही व्यक्ती असेल त्याला जर शिक्षा झाली असेल 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तर त्याला न आमदार किंवा खासदार या पदावर राहता येत नाही. नुसतं पदावर राहता येत नाही तर पुढची जी काही निवडणूक असणार आहे आमदारची असेल खासदारकी असेल तर त्याला ती निवडणूक देखील लढू शकत नाही असं हा लोकप्रतिनिधित्व कायदा सांगतो. आणि या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी सुद्धा जाणार आहे. आणि जर आता उच्च न्यायालयात ते याचिका केलेली आहे, निर्णय आहे त्याच्यावर, परंतु जर 2 वर्ष शिक्षा राहिली तर आमदारही त्यांना होता येत नाही. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर फॉलो नसेल केलं तर फॉलो सुद्धा करून द्या.